कुठला वाद झाला? आणि असं म्हणतात की असं बोलणं बरोबर नाही की मृतदेह तिकडून येतील, असं कोणी सांगितलंय? तुम्ही हे पाहिलं का मी काय बोललोय ते? बघा, हे भारतीय जनता पक्षाचं IT सेल आणि जे गुवाहाटीला बसलेले आहेत अस्वस्थ आत्मे, हे ते काही कुठल्याही शब्दाचा अर्थ काढतील काय? त्यांचा महाराष्ट्राशी संपर्क तुटल्यामुळे मराठी भाषेचा पण संपर्क तुटलेला दिसतोय. मी काल दहिसरचं भाषण माझ्याकडे आता आहे, तुम्हाला मी आता ऐकवतो. आणि ही आपल्या बोलण्याची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये. जे लोक तिकडे गुवाहाटीमध्ये आहेत, उनका जमीर मर गया है, त्यांचा आत्मा मेला है, सिर्फ अभी उनका बॉडी बचा है, जिंदा है. जिंदा लाशें, ये तो शब्द हमारे हिंदी मराठी सब भाषा में है. तो यहाँ तो उनकी सी बॉडी आ जाएगी, आत्मा कहाँ है? उनका आत्मा मर चुका है. या अगर मैं कहा है, अगर हे जर मी बोललेलो असेल तर त्याच्यामध्ये एवढं मनाला लावून घ्यायचं कारण काय आहे? आणि ते खरं आहे. तुम्ही समजून घेत नाही. मी म्हणे बाप काढला. आत्ताच मी एक भाषण, अभी मैंने भाषण ट्वीट किया गुलाबराव पाटिल का, आप देख लीजिए. वो खुद बोल रहा है बाप बदलने की भाषा. जो लोग बाप बदलते हैं उस बारे में उसने जो एक वक्तव्य किया है वो बहुत ही मार्गदर्शक है. वहां जो बैठे हैं गुवाहाटी में, उन सभी के लिए गुलाब पाटिल का जो मैंने एक स्पीच ट्वीट किया है वो बहुत ही मार्गदर्शक है. कैसे कैसे लोग अपना बाप बदल लेते हैं, बेईमान होते हैं, पार्टी में खाते हैं पीते हैं बड़े होते हैं और अपना बाप बदल लेते हैं. हम बाप बदलने वाले में से नहीं है. ये भाषा गुलाबराव पाटिल की है, हमारी नहीं है. और फिर एक बार मैं कहता हूं, जो लोग 40-40 साल से पार्टी में रहते हैं और भाग जाते हैं, उनका जमीर मर गया, आत्मा मर गया है, तो क्या बचता है? जिंदा लाश. जिंदा लाश, जिंदा कौमें, ये शब्द राम मनोहर लोहिया साहब का है. जिंदा कौमें 5 साल तक इंतजार नहीं करती, ये किसने कहा है? ये राम मनोहर लोहिया ने कहा है. तो ये शब्द नया नहीं है महाराष्ट्र और देश के लिए. लेकिन समझ लीजिए, आपकी जो बुद्धि है वो कुंठित हो गई. आपका संपर्क टूटा है समाज से, लोगों से, महाराष्ट्र से, लोगों से, इसलिए आप इस प्रकार का आरोप करते हो. मैंने किसी की आत्मा और भावना को ठेस पहुंचाने का प्रयास नहीं किया है. मैंने सिर्फ सत्यता कही है कि आपका जमीर मर गया है, इसलिए आपके सिर्फ आप जिंदा लाश बन गए. सर, दीपक केसरकरांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चुकीचे सल्लागार मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही पळून गेलात. सर, उदय सामंत ने तो पर्सनल एग्जीक्यूटिव ज्वाइन किया था, अब उन्होंने पार्टी भी छोड़ दी है. कितना बड़ा धक्का है ये? नहीं, धक्का नहीं. क्या धक्का है? करीबी माने जाते हैं. ये सबके करीबी थे. दीपक केसरकर हमारे करीबी है, उदय सामंत हमारे करीबी है, वहां बैठा हुआ हर व्यक्ति हमारा करीबी है. एकनाथ शिंदे हमारे सबसे ज्यादा करीबी है. जहां हम लोग बैठे उस हमारे घर में 8 दिन में एक बार तो हम मिलते थे, चाय पीते थे, खाते थे, गपशप करते थे, सुख दुख बांटते थे. सभी करीबी है. एकनाथ शिंदे आज भी हमारे करीबी है. सर, त्यांनी एक पिटिशन दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे त्यांनी दाखवलेले. त्यामध्ये एक तर आहे की आमचं जे निलंबन आहे ते रद्द करावं, त्याची ऑर्डर रद्द करावी. पहा, कायदेशीर लढाई आहे. लिगल फाईट अँड स्ट्रीट फाईट, रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई, ती दोन्ही बाजूनी होत राहील. काल माननीय शरद पवारांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे 50 आमदारांचं बळ आहे, थांबला कशाला? आपके पास 50 MLA की ताकत है, विधायकों की ताकत है, तो अब गुवाहाटी में क्यों बैठे हो? वहां तो महाप्रलय आया है, बाढ़ आया है, लाशें तैर रही है, 120 लोग वहां मर चुके हैं, आपके आसपास ही पूरा बाढ़ है. आप क्यों बैठे हो यहाँ? वहां आप आइए महाराष्ट्र में, 50 का आपके पास आंकड़ा है, तो आपको आने से किसने रोका है? आप या तुम्ही इकडे आइए. आप एकीकडे तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे पासून सगळेच तुमच्या जवळचे, पण एकनाथ शिंदेसह 16 आमदारांनी आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना तुमच्या वक्तव्याने धोका येतोय. आणखीन काही धोका झाला तर शरद पवार, मुख्यमंत्री आदित्य ठाकरे जबाबदार राहतील, अशा प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी तक्रार दाखवली. फार हिमतीचे लोक आहेत ते, म्हणून तेवढी हिंमत दाखवून आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले.
सेंट्रल एजन्सीज त्यांना सुरक्षा देत आहेत. भीती कसली आहे? महाराष्ट्राचे पोलीस तुमचं संरक्षण करायला समर्थ आहे. बघा, लोकांचा रोष, लोकांचा संताप याला तुम्ही रोखू शकत नाही कोणताही कायदा आणि कोणतेही पोलीस. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करूनच सुरक्षा मिळवावी लागते. पण आमचं असं म्हणणं आहे याची गरज नाही, इतकं वणवण फिरायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या हे राज्य आपलं आहे, ही माणसं आपली आहे. इथे सुद्धा हवा, पाणी, डोंगर, नदी, हॉटेल सगळं काय आहे, कोंबडी आहे, सगळं आहे, बकरा आहे. या इथे दाऊद इब्राहिम का नाम एक बार फिर से सामने आया. एकनाथ शिंदे ने कहा है कि ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ता बना सकते हैं जिनके दाऊद के साथ रिश्ते हैं. आप ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ते बना सकते हैं जिसके महबूबा मुफ्ती के साथ संबंध है, जो प्रो पाकिस्तान है. आप ऐसे लोगों के साथ कैसे संबंध रख सकते हैं जो पुलवामा में 300 किलो आरडीएक्स रखा, 40 जवानों की हत्या हुई, और आप आरडीएक्स किसने रखा ये आपको पता नहीं है. ये सरकार को ऐसे लोगों के साथ आप रिश्ता रखते हैं. दाऊद की बात बाद में करें. सर, जे उदय सामंत आपल्या बरोबर होते इतके दिवस, ते देखील काल गेलेले आहे. आपल्याला म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर सिक्युरिटी असून देखील ते निघून गेले आणि त्यांच्यावर ठीक आहे. बघा, प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाची इच्छा. जसं मागाशी म्हटलं की प्रत्येकाचा आत्मा जर मेला असेल, त्यांच्याकडून कशा निष्ठेच्या आम्ही अपेक्षा करायच्या. जर एकनाथ शिंदेसारखा माणूस ज्याने आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं आमच्याबरोबर, त्यांना जावं असं वाटलं तर इतरांना कशा करता दोष द्यायचा. तर मला वाटतं की काही लोकांना जबरदस्तीनं जे डांबून ठेवलंय ते परत येते. अजूनही आमची अपेक्षा आहे की ते परत येते, त्यांचा आत्मा जिवंत होईल आणि ते म्हणजे मगाशी म्हणालो की वापस एक बार जिंदा हो जाएंगे वो लोग. काही दिवसापूर्वी तुम्ही हे वक्तव्य केलं होतं की म्हणजे त्यांच्याबद्दलच की जे तुम्ही परत या, मुख्यमंत्र्यांशी बोला, तुमच्या काय अडचणी आहेत त्यांना मांडू, नंतर काही विचार वेगळा करायचा असेल तर तोही करता येईल. त्यावर तुम्ही आजही ठाम आहात? नक्कीच. शेवटी ते सगळे आमचे लोक आहेत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. उद्धव ठाकरे, त्यांच्या आधी बाळासाहेब ठाकरे, या सगळ्यांनी त्यांना एका ममतेनं सांभाळलेलं आहे. आणि 2.5 वर्षातली परिस्थिती आपण जर पाहिली असेल, कोविड असेल, उद्धव ठाकरेंचा आजारपण असेल, या सगळ्याचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही गेला असाल तर ते अमानुष आहे. महाराष्ट्राला हे पटणार नाही. आणि आपण जर लोकांमध्ये जाल तेव्हा केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि ईडी आणि सीबीआय तुम्हाला मतं मिळवून देणार नाही, हे लक्षात घ्या. मतं जनता देते, जी आज रस्त्यावर उतरलेली आहे. हो, पण महाविकास आघाडीमध्ये राहण्यास ते इच्छुक नाही असं त्यांचं वारंवार म्हणणं आहे. तर त्या विचारावर सुद्धा भारतीय जनता पक्ष जर महबूबा मुफ्ती बरोबर राहू शकते, सरकार बनवू शकते, तर महाविकास आघाडीत तर या राज्यातल्या मातीतले पक्ष आहेत सगळे. आणि जर कोणी असं म्हणत असेल आम्ही हिंदुत्व सोडलं, एक उदाहरण दाखवावं की शिवसेनेनं किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली. मला तुम्ही एक उदाहरण दाखवावं की या विषयावरती आम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा. आज काश्मीरमध्ये काय चाललंय? काय पंडितांचं पलायन आहे, कसे पंडित मारले जात आहे, कशी पाकिस्तानची घुसखोरी सुरू आहे. चीनमध्ये गलवान व्हॅलीपर्यंत, लडाखपर्यंत किती चीनी सैन्य घुसलेलं आहे. हे का हिंदुत्वाचं लक्षण आहे का? करणे दीजिए. ये भी संपर्क है, हमसे भी संपर्क होता है, हमसे भी बातचीत होती है कि आप क्यों इतना करते हो पार्टी के लिए, आपको क्या मिला? बोलो हमको सब कुछ मिला है, पार्टी ने हमको क्या नहीं दिया है. आज जो संजय राउत यहाँ बैठा है, कुठे उतरणार आहे, येऊ द्या. आम्ही त्यांना थांबवलंय का? उलट त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं, इकडे येऊन मोकळा हवेत श्वास घ्यावा. आजूबाजूला जे काय घेराव पडलेला आहे भारतीय जनता पक्षात जाणार नाही. पण कारवाई फक्त 16 जणांवरच काढली. काही कायदेशीर प्रक्रिया माझ्याकडे माहिती नाही. आमचे कायदेशीर बाजू सांभाळणारे श्री अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत आहे.
सर एक असा देखील प्रश्न आहे की शिंदे गटासमोर मनसेचा देखील पर्याय आहे आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्यामध्ये चर्चा झाली अशी ते देखील MIM मध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यांना कुठेतरी विलीन व्हावं लागेल. ते समाजवादी पार्टीचा विचार करत असतील तरी महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार. तुमच्या तोंडून भाजपचं नाव निघतं, तुमच्या तोंडून प्रहार बच्चू कडूंच्या माझं पक्षाचं नाव निघतं. आता MIMचे तुम्ही बोललेत, मनसे जावं ना त्याने कुठल्याही पक्षात जावं. मनसेला जर मुख्यमंत्रीपद मिळणार असेल अशा पद्धतीनं तर ऐतिहासिक गोष्ट घडेल. तुमचे भाऊ सुनील राऊत यांच्याबद्दल सुद्धा प्रचंड काल वावडी उठली होती की सुनील राऊत तिथे जाऊ शकता अशी वावडी जरी असली तरी कदाचित त्यांना तिथे वेगळ्या कारणासाठी तुम्ही पाठवू शकतात. ही म्हणजे की एक राऊत नीती म्हणून अशी एक वेगळी चर्चा सुरू आहे. कळेल लवकरच काय होतंय. कुछ ऐसा प्लान है? तर असे कोणी गेलेत का, म्हणजे उदय सामंत गेले का त्यांना पाठवलंय? पाहू ना आपण आता भविष्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. मोहित कंबोज यांनी एक अत्यंत जहरी ट्विट केलंय सकाळी, म्हणजे की ते ट्विट खरं तर सगळ्यांनाच खटकणार आहे. तुमच्या बाबतीत वैयक्तिक ट्विट आहे, आपण ते बघितलंय का? काही कल्पना आहे? नाही मला माहिती. मला खरोखर मी असे ट्वीट वगैरे सर पार्टी के लिए रिवाइवल कितना मुश्किल होगा, क्योंकि इतने बागी कैंप में लोग हैं, सालों साल इन्होंने ही तो शिवसेना को मजबूती दी है, आज ये अलग हो गए हैं. नहीं, जो सड़क पर उतरे हैं, जो बड़ी बड़ी सभा आज हो रहे हैं हजारों की संख्या में, उसने पार्टी बड़ी है. हम लोगों ने नहीं की पार्टी. क्या हो, ये सामने बैठे हजारों लाखों शिवसैनिक मेरे, उनकी वजह से पार्टी और उनकी वजह से मैं शिवसेना प्रमुख हूँ. उनकी वजह से आप सब लोग नेता है, सांसद और विधायक. ठीक है, चलिए धन्यवाद. सर दीपक केसरकर म्हणाले संख्याबळ असून सुद्धा आम्ही औरंगाबादचं नाव बदलू शकले नाही. तर एवढं निश्चित आहे. मग महाविकास आघाडी सरकारच कायम राहील का सत्तांतर होईल? तुमचा स्वतःचा अभ्यास काय म्हणतो, कारण तुम्ही एक पत्रकार सुद्धा आहात. मला असं वाटतं की अजून या गोष्टीवरती कोणी ठामपणे काय सांगू शकत नाही. जी परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ याची मला खात्री आहे. जसं मी म्हटलं की रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्ट दोन्हीसाठी आम्ही तयार आहोत. सुनील राऊत आहे. कुठे आहेत? मी आहे. हा ते तुला सर एक क्लॅरिफिकेशन दे दीजिए. करायला म्हणून जात आहे. मला असं वाटतं नाही म्हणजे आता तिथे गेलेला परत आणलं. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर सैनिक आहे आणि ही शिवसेना आमच्या अंगात माझ्या वडिलांपासून ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेपासून माझे वडील शिवसेनेमध्ये होते आणि आज त्यागत आम्ही शिवसेनेमध्ये आहोत आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेतच राहणार. सर एक हिंदी में बता दीजिए, ये कहा जा रहा है कि आपने भी गुवाहाटी का टिकट काट लिया है. नहीं मैं गुवाहाटी क्यों जाऊँ? मैं गोवा जा सकता हूँ. गोवा में बारिश गिर रहा है, समुंदर है, नेचुरल है. वहाँ जाके मैं क्या करूँ? गद्दारों के चेहरा देखने के लिए जाऊँ? मैं शिवसेना का आदमी हूँ और मेरे पूरे खानदान में बाला साहब और उद्धव जी हमारे खानदान में है, हमारे शरीर में है, तो कोई बात ही नहीं हम जाने की. हमारे आखिरी क्षण तक हम शिवसेना में रहेंगे और शिवसेना का ही काम करेंगे. हमारे मेरे लिए आमदार की भी बड़ी कोई चीज़ नहीं. अभी जो गए हम जो बचे उससे हम पूरे महाराष्ट्र में शिवसेना बढ़ाएंगे. म्हणजे तुम्ही आता जे बोललाय ते खरं तर धाडसी वक्तव्य आहे की जे बचे आहे आणि जे आहे त्यांच्यावर आम्ही शिवसेना बनवू, म्हणजे तुम्ही हे मान्य करून टाकलंय का की विषय आटोपला की ते गेले? विषय आटोपला नाही, आमची फाईट चालू आहे. बाळासाहेबांनी किंवा ज्या छगन भुजबळ फुटले, नारायण राणे फुटले, राज ठाकरे फुटले, त्यावेळी सुद्धा शिवसेना तेवढ्याच ताकदीने वाढली. त्यावेळेपेक्षा जास्त आमदार जिंकून आले आणि आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवसैनिकांना खात्री आहे, उद्धवजींवर विश्वास आहे की संजय राऊत यांचे भाऊ आहात, हे एक आमदार आहात. एक साधा संपल प्रश्न आहे की इतके लोक सगळे गेले, महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थ आहे म्हणून, राष्ट्रवादीवर जहरी आरोप करताय म्हणून, तुमची तीच भावना आहे का? 2.5 वर्षापूर्वीचे त्यांचे रेकॉर्ड बघा. हेच लोक सांगत होते की भारतीय जनता पार्टी कोणी दिला पण महाविकास आघाडीवर फंड मिळाला आम्हाला. त्यांनाही विचारा की पूर्वी तुम्हाला किती फंड मिळत होता आणि आता तुम्हाला किती फंड मिळतोय. हाच मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता की सगळ्यात जास्त फंड तुम्हालाच मिळालाय.
मग शिवसेनेच्या सगळ्यात जास्त फंड तुम्हाला आमदारांना का नाही मिळाले? सगळ्या आमदारांना पण मिळाले, तुमच्या इतकं नाही. सगळ्यांना तेवढं, माझ्यापेक्षा जास्त पण मिळालेलं आहे सगळ्यांना, माझ्यापेक्षा जास्त. कोणाला 50 मिळालंय, कोणाला 60 मिळालंय, चेक करा आणि त्या आमदारांशी चर्चा करा, तुम्हाला कळेल की सगळ्यात जास्त